नमस्कार. तर आपल्याला एकदम पेड्यासारखे मऊ लुसलुशीत असे रव्याचे लाडू हे पाकातले बनवण्याची रेसिपी आहे. तर त्यासाठी मी तुम्हाला रवा घेतलेला आहे 2 वाट्या आणि एकदम सगळ्यात जो बारीक रवा असतो ना, तो बारीक रवा घेतलेला आहे मी इथे. तर 2 वाट्या रवा म्हणजेच तो झालेला आहे 250 ग्रॅम रवा. तर हा मी स्वच्छ निवडून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला आता सर्वात आधी पाकाची तयारी करणार आहोत. तो 2 वाट्या रवा घेतला तर त्यासाठी मी 2 वाट्या साखर घेतलेली आहे. म्हणजे लाडू जर गोड असले ना तर टेस्ट छान लागती आणि लाडू खाल्ल्यासारखा वाटत असतो. त्यामुळे मी इथे 2 वाट्याच साखर घेतलेली आहे. तर 2 वाट्या साखर घेतल्यानंतर पाक बनवण्यासाठी त्यामध्ये आपल्याला 1.5 वाटी पाणी टाकायचं आहे. म्हणजे जेणेकरून साखर ही त्यात भिजली पाहिजे, बुडाली पाहिजे इतपत आपल्याला पाणी घ्यायचं आहे. जरी तुम्हाला अंदाज कळाला नाही तरी साखर बुडेल इतपत पाणी घ्यायचं आहे पाक करण्यासाठी. तर पाकही हा आपल्याला असा खूप घट्टही नाही म्हणजे एक तारीसारखाच पाक बनवायचा आहे. 1-1.5 ताड अशी येईल अशा पद्धतीने आपल्याला पाक बनवायचा आहे. तर त्यासाठी मी थोडीशी विलायची पावडर घेतलेली आहे, ज्यामुळे त्याचा स्वाद हा छान येत असतो. तर इकडे पाक होतोय आपला, तोपर्यंत आपण इकडे रवा भाजण्याची तयारी करू. तर रवा भाजण्यासाठी मी कढई ठेवली. त्यामध्ये रवा छान असा भाजून घ्यायचा आहे. आधी आपल्याला थोडासा असा रवा जड दिसतो, परंतु जसं-जसं आपण भाजतो ना आणि एकदम मंद आचेवरती भाजायचा आहे. खूप मोठा गॅस करायचा नाही. कारण जितका आपण त्याला भाजण्याची मेहनत जास्त घेऊ, तितका तो खुसखुशीत लाडू होत असतात. कारण जसं-जसं रवा भाजतो ना मंद आचेवरती, तसं-तसं तो असा एक फुलून एक वेगळा त्याचा कलर पण वेगळा चेंज होत असतो आणि रवा असा पांढरट आणि असा फुलतो तो एकदम. म्हणजे थोडंसं लाही कशी फुगती तशाच पद्धतीने तो फुगतो. तर एकदम थोडासा लालसर ब्राऊन कलर झाला, की त्यामध्ये मी जी आपली कोकोनट पावडर येत असते, म्हणजे त्याला ड्रेसचं कोकोनट असं म्हणत असतो, जी कुठेही रेडीमेड दुकानामध्ये भेटत असते ती. कारण ही टाकण्याचं कारण म्हणजे लाडू हे आपले अगदी पेड्यासारखे आणि एकदम खुसखुशीत होत असतात. तर जरा आपला रवा भाजत आला, की त्यामध्ये आपल्याला हे कोकोनट टाकायचं आहे आणि ते पण त्यामध्ये छान असं ब्राऊन कलर येईपर्यंत, थोडासा हलकासा पिंक कलर येईपर्यंत आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे आणि खूप छान असा त्याचा कलर पण येतो आणि भाजत-भाजत आलं, की त्याचा वास पण छान येत असतो. तर तूप आपल्याला टाकायचं आहे. अगदी थोडंसं तूप टाकायचं आहे. बऱ्याच जणांचा गैरसमज आहे, की लाडूला खूप तूप लागतं. परंतु असं काही नाही. थोडंसं तूप टाकलं तरी चालेल आपल्याला छान टेस्ट येण्यासाठी. फक्त आपण थोडंसं तूप टाकणार आहोत आणि तूप टाकल्यानंतर थोडंसं आपल्याला ते भाजून घ्यायचं. हे बघा कलर बघा किती छान आपला हा आलेला आहे. असा ब्राउनिश पिंक कलर असा आलेला आहे. तोपर्यंत आपल्याला छान भाजायचं आहे. सगळ्यात महत्त्वाची आपल्याला हीच टिप्स आहे. तर इकडे ते थंड होतंय मिश्रण तोपर्यंत आपला इकडे पाक पण झालेला आहे. पाक पण जरा थोडासा घट्टच बनवायचा आहे. तर तो पाकही आपल्याला थंड होऊन द्यायचा आहे. दोन्ही मिश्रण आपल्याला थंड होऊ द्यायचे आहे. तर त्याची 1-1.5 तार अशी येईल अशा पद्धतीने मी पाक बनवलेला आहे. तर पाक घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये जे हे थंड झालेलं मिश्रण आहे, तर त्यामध्ये आपल्याला हा पाक ओतून घ्यायचा आहे. आधी सर्वच पाक ओतायचा नाही, तर त्यासाठी आपल्याला जसा लागेल तसा आपण यामध्ये पाक ओतू शकतो. बऱ्याच जणांना वाटेल, की हे पातळ जर झालं तर काय करायचं? जर पातळ झालं तर थोडासा रवा आपण भिजवून ठेवायचा किंवा भाजून त्यामध्ये टाकू शकतो किंवा आपण मिश्रण हे थोड्या वेळात 10-15 मिनिटं आपण भिजत ठेवायचं आहे. जेणेकरून पाक हा पूर्णपणे त्या रव्यामध्ये मिक्स होतो आणि रवा हा घट्ट होत असतो. त्यात ॲब्झॉर्ब होत असतं. तर मी ह्या अशा पद्धतीने बघा तुम्ही किती ओलसर असं त्याला टेक्स्चर आलेलं आहे. परंतु हे 5 मिनिटं मी हे मिश्रण असंच ठेवणार. त्यामध्ये पूर्ण पाक हा आतमध्ये म्हणजे रवा हा फुगत असतो. तर 5 मिनिटांनी हे बघा तुम्ही बघू शकता किती कोरडा-कोरडा आपला झालेला आहे आणि 5 मिनिटं आपल्याला तसंच रेस्ट केल्यानंतर आपल्याला त्याचे लाडू वळवायचे आहे. तर बघा तुमच्याकडे सुकामेवा असेल तर तुम्ही सुकामेवा, माझ्याकडे मनुके होते तर मी त्यामध्ये मनुके टाकले. एकदम इझिली खूप त्याला जोर द्यावा लागत नाही किंवा खूप असे रफ आपले लाडू होत नाही. एकदम मऊ लुसलुशीत असे एकदम तोंडात टाकताच पटकन आपल्या दातांना पटकन तुटेल असा हा लाडू तयार होत असतो आणि हे साधारणतः 10-15 दिवस हे लाडू टिकतात. त्यामध्ये दूध जर टाकलं तुम्ही तर ते टिकत नाही. परंतु नुसतं पाकात जर केला तर हा लाडू 10-15 दिवस टिकत असतो. तर बघू शकता असे सहज इझिली हे लाडू असे गोल-गोल आकारात बनत आहे. तर हे बघा मी लाडू सगळेही वळून घेतलेले आहे
आणि छान एकदम जसं-जसं तो लाडू 2-3 दिवस होईल ना, तसं-तसं तो एकदम खुसखुशीत आणि एकदम तोंडात आपण अगदी ओठावर जरी ठेवला, तरी तो लाडू पटकन तुटत असतो. अशा पद्धतीने मी हे सर्वही लाडू करून घेतलेले आहे आणि तुम्हीही नक्कीच रेसिपी ट्राय करा, कारण आता रक्षाबंधन येत आहे.